कोणा आवाज दिला तिकडून? जेवण घेऊन आले? जेवण घेऊन आले का म्हणलं? म्हणलं जेवण घेऊन आले का? नाही तर जेवायची व्यवस्था केली आहे. म्हणजे 3 वर्षापासून आयोजक मंडळीतले आपले कामेदादा फोन करून राहिले आम्हाला कार्यक्रमासाठी वेळ द्या वेळ द्या. तर सालं माया काही जमत नव्हतं. हे फोन तवा करे जेव्हा तारीख बुक होऊन जाईल. आता यावर्षी मला 2 महिने अगोदरच फोन केला शारीरिक सरने. आता त्यांच्यासोबत आता आमचे संबंध म्हणजे माया एवढ्या पोलीस केसेस झाल्या का एवढं माया गठ्ठा बनला आहे. आणि मग आता वर्गेत 3-4 वकील पोसून ठेवले आहे. आता एक शारीरिक सर आहे आणि त्याची ओळख मुमताज मॅडमनं करून दिली म्हणजे. कारण मुमताज मॅडम सोबत परिचय होता. म्हणलं आता मला हायकोर्टात तसे वकील भरपूर आहेत पण हे तुमच्या इथे हुशार वकील आहे. आता लय तुफान आहे म्हणजे आर्ग्युमेंट लय खतरनाक देते. आणि मग त्याचा फोन आला का सर तुम्हाला डिग्रसने कार्यक्रमाने या लागते आणि तारीख सांगितली म्हणे 12 एप्रिल. नाही म्हणलं साली 12 एप्रिल तर गेली आहे सर. मग म्हणलं आता का करायचं? 13 घ्या म्हणलं. 13 नाही जमत म्हणे. मग म्या 12 वाल्याचा कार्यक्रम 13ला घ्यायला लावला. उद्या 13 तारखेला नागपूरला RBI चौकात आहे. तर त्याने बा म्हणलं काही करा माझा कार्यक्रम शिफ्ट करा. माझ्या जवळच्या माणसाचा कार्यक्रम आहे आणि जा लागलं नाही तर माझ्या केसेस भांडणार नाही. आता मी एक मोठा गुंडा झालो आहे म्हणजे लय मोठा. म्हणजे कवा विचार येते का साला आपण आता तडीपार होणार आहे काही दिवसाला. तर चांगल्या गोष्टीसाठी पोलीस केसेस झाल्या मायावर. मला त्याचा अभिमान आहे. आणि शेतकऱ्यासाठी पोलीस केसेस झाल्या. सर्वसामान्य लोकांसाठी पोलीस केसेस झाल्या. आत्ता एक पोलीस केस झाली. मागं मी एक वाक्य बोललो होतो का 25,000 करोड रुपये नाशिकमध्ये गांजा फुकणाऱ्या साधूसाठी देतात. मी संत त्याने म्हणणार नाही. तर जिल्हा परिषद महाराष्ट्रातल्या शाळा तुम्ही बंद पाडून राहिले. 2,000 करोड रुपयाचं बजेट आहे म्हणलं. त्याच्यातले 2,000 करोड इकडे द्या. तर म्हणजे याच्यात आता मला सांगा याच्यात धर्माचं कुठं काही आलं का? याच्यात धर्माचं काही आलं नाही तरी धार्मिक भावना दुखावल्याच्या मागे केसेस दाखल. आणि एवढा गठ्ठा झालाय. मी पुणे आंदोलनात गेलो का लगेच 4 पोलीसवाले माझ्या घरी येते पर्याय घेऊन. कराय सर तुमच्या एवढ्या केसेस आहे तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवली 50,000चा बॉन्ड लिहून द्या. च्या माही म्हणलं आता खूप झालं बा. तर अशा अनेक केसेस आहेत आणि अशा विद्रोही माणसावर होतच राहते. त्याच्यामुळे गांधीजी जेलमध्ये गेले या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. तर आपण किस गली में खसखस आहे. आपण गेलो का जेलमध्ये गेल्यावर का प्रॉब्लेम आहे? तिथेही जेवायला भेटते घरी जेवायला भेटते. मी तर वाटच पाहून राहिलो का मला जेल मध्ये टाकायला पाहिजे. साले टाकत नाही. आता मला आल्याबरोबर शारीरिक सरनं सांगितलं का इथं सगळ्या पक्षाचे लोक आहे तुम्ही राजकीय काही बोलू नका. काय म्हटलं मी नाही बोलत मी शिक्षणावरच बोलतो. पण सालं संविधान समजून सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगताना विषय तिथं जातेच. काही म्हणलं का जातेच. मग आता थोडंफार काही लोकांनी लिचून घेतल्यासारखं बोला लागतं. तर असं करत असताना अनेक अडचणी जाते. एखाद्या बोलणाऱ्या माणसाने कसं दाबाचं त्याचं तोंड बंद करायचं किंवा त्याला व्यस्त करायचं किंवा त्याचं आर्थिक खच्चीकरण करायचं असं मात्र तुमच्यावर होऊ शकते जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुमच्या डोक्यात असाल
आणि देशाचं संविधान जर तुमच्या डोक्यात असेल तर तुमच्यावर अन्याय झालेला तुम्ही सहन करू शकत नाही. हे मात्र तेवढंच सत्य आहे. आपल्या घरी संविधानाचं पुस्तक कपाटात ठेवून आहे, रोज त्याच्याकडे पाहतो, पण अन्याय झाला तर बोंबलतच नाही. म्हणून तुमच्या घरी मारता का खऱ्याची पिचकारी? मारदा बरं बैठकी सोप्यावर मारता ना. नाही नाही, साले रेल्वेतले नळ्या चोरून मी ते भिकार चोर. अबे रेल्वे आपली प्रॉपर्टी आहे. आपण आंदोलन करतो तर बसच्या काचा फोडतो. उद्या तिकीट 25 पैशांना 50 पैशांना वाढवली, कोणाकडून उकरणार आहे? कोणाकडून उकरणार आहे? आपल्याकडून त्याच्या का बापात चाललं ते नेत्याच्या. हे आपल्या पोराने शिकवणं गरजेचं आहे. पण आपले पोरं पहिले माणूस बनवा. जर आपले पोरं माणूस बनले तर देश आपोआप सुधारेल. आपल्या पोराले व्यवस्थेच्या विरोधात बोलणं शिकवा. एससी समाजात तो विषय आहे, पण आमच्या ओबीसीत नाही. आमचे ओबीसी कोणाचे झेंडे घेते, कोणाचे घेऊन पड. आता तुझ्यावर अन्याय होऊन राहिला ना, माझी जिल्हा परिषदची सीट जाईल, अगू का त्याचा? मला पंचायत समिती भेटणार नाही. बंद करा हे धंदे. अन्याय जर समाजावर होत असेल तर बोलता आलं पाहिजे. माझ्या पोरावर अन्याय होत असेल तर बोललं पाहिजे. या भारतामध्ये एससीचे हॉस्टेल होते, एसटीचे हॉस्टेल होते, 52% ओबीसी होते, ओबीसीचे हॉस्टेल होते. तो उमेश कोराम नावाचा पोरगा आहे, त्यानं आंदोलन केले, आम्ही त्याने सपोर्ट केला, सरकारने मागणी केली का ओबीसीचे हॉस्टेल व्हायला. 52% लोकसंख्या आहे ओबीसीची. ओबीसी झोपून आहे. ओबीसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलं त्याले संविधान सांगितलं का त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? नाही ते त्याच होय म्हणते. अरे तुझे होय ना साल्या, 27% दिलं ना, 27% आरक्षण दिलं. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात पहिले विचार तो ओबीसीचा केला. या देशाच्या संविधानाच्या कलम 340 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहून ठेवते का या देशातील एससी एसटी व्यतिरिक्त अजून एक समाज जो उच्च वर्गाच्या मनात खितपत पडला आहे. एक उच्च वर्गीय आणि एससी एसटी अतिशूद्र याच्या मनात एक समाज खितपत पडला आहे. याने बी सामाजिक आणि शैक्षणिक उत्थानाची गरज आहे. तर तेव्हाच्या लोकांनी विरोध केला, तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना घालून. बरोबर हे 340 या देशाचे राष्ट्रपती इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या अभ्यासासाठी एखादा आयोग स्थापन करेल, तेव्हा केंद्र सरकारने काका कालेकर आणि मंडल आयोग स्थापन करायला लागला आणि या देशातल्या ओबीसीला 27% आरक्षण भेटलं. मला एका एससी माणसानं फोन केला, म्हणे सर म्हणे तुम्ही लयच जबरदस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगता की म्हणे. सालं म्हणे मी पहिलं पाहिलं म्हणे कुणबी माणूस समजून सांगलं. मला समजले म्हणून मी समजून सांगतो. मला कळले म्हणलं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ओबीसी लोकांना माहित नाही तर आमच्यासाठी का केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून मी ओबीसी समाजाला सांगत सुटतो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका जातीने एका धर्मासाठी केलं नाही, तर या देशातल्या सर्व लोकांसाठी काम केलं. या देशामध्ये हे लक्षात ठेवा, या देशामध्ये जे नोट तुमच्या खिशात आहे, जे नोटा आहे नोटा, ह्या नोटावर नाव आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे नोटी भारतात. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला इकॉनॉमिक्सची डिग्री घ्यायला गेले तेव्हा प्रॉब्लेम ऑफ द रुपीज नावाचा एक थेसिस पीएचडीचा प्रबंध सादर केला. त्या पीएचडीच्या प्रबंधात ते लिहिते का इंग्रज तुमच्या देशात तुम्ही जशी मध्यवर्ती बँक बनवली तशी आमच्या देशाला द्या, आमच्या देशाला गरज आहे मध्यवर्ती बँकेची. तेव्हा इंग्रजांना वाटलं का सालं हे बरोबर आहे, इथे बी बँकेची गरज आहे. तेव्हा इंग्रजांना 1926 हिल्टन अँड कमिशन नेमलं आणि इंग्रजांना 1934 आरबीआय रिझर्व्ह बँक ऍक्ट 1934 पारित केला आणि 1 एप्रिल 1935 रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. का विजन होते
म्हणजे मला वाटते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथून 4-5 हजार वर्षापूर्वीचा विचार करत होते. समजलं का? तुमच्या घरी जे गहू खाली येते ना ते हरित क्रांतीतून झाले, पण हरित क्रांतीची नीव रोवासाठी या देशात गंगा नदीच्या उपनद्यावर धरणं बांधले पाहिजे. याच्यासाठी वॉटर पॉलिसी, रिव्हर पॉलिसी कोण तयार केली भारतात? पहिली रिव्हर पॉलिसी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली. पहिली पॉलिसी रिव्हर पॉलिसी. नद्याजोड प्रकल्प हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा सांगितला तर उत्तर भारतातल्या 12 नद्या आहेत त्या दक्षिण भारतातल्या नद्यांना जर जोडल्या तर भारतात नदीले पाण्याची कमतरता राहणार नाही. हे लय लोकांना माहीतच नाही. आता अनेक उच्च आणि 3 मार्गाने आपले पुढे गेले पाहिजे. आता सर का सांगणार आहे हे 3 रस्ते साले कोणते आहेत? तर मी तुम्हाला एवढं सांगेन का आपल्या पोराले जर व्यवस्थित घुसवायचा आहे, आपल्या समाजाला न्याय द्यायचा आहे. न्याय कसा द्यायला ते मी सांगतो. तुम्हाला वाटते का भारताची परिस्थिती पाहिल्यावर तुम्हाला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस या देशाच्या संविधान सभेचा अध्यक्ष होऊ शकते? तुम्हाला वाटते का? अरे वाटते का? ज्या समाजाला जगण्याचा अधिकार नव्हता, ज्या समाजाला विहिरीवर पाणी प्यायचा अधिकार नव्हता, ज्या समाजाला रस्त्यावर चालण्याचा अधिकार नव्हता, ज्या समाजाला रस्त्यावर चालताना रस्ता खराब होते म्हणून शिंदीच्या झाडाच्या पानचोया अशा कमरीले बांधा लागे आणि चालता चालता त्या शिंदीच्या पानचोया जेव्हा ढुंगाले रुते तर रक्त येऊन जाय ढुंगण आणि समोरून ब्राह्मण कोणी आला तर खालत बसा लागे, अशा माणसाला जगण्याचा अधिकार दिला तो या देशाच्या संविधानातून गेला. त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर. म्हणून काहून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देव मानू नये? काहून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर श्रद्धा ठेवू नये? बरं, ओबीसीला वाटते का आम्ही SC ST पेक्षा वर चढ आहे? मी बी आहे त्याच्यात, पण मी असं मानत नाही. पण ओबीसीतले अनेक लोक म्हणतात का आम्ही SC ST पेक्षा वर आहे. वरगीर काही नाही, ते लॉंगफॉर्म पाय अदर बॅकवर्ड क्लास. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 पुस्तकं लिहिते. कारण या देशातली ज्यानं हे व्यवस्था मनुस्मृतीत बनवली त्याच्यात 4 वर्ण व्यवस्थेत सगळ्यात शेवटला वर्ण आहे शूद्र. आणि तो शूद्र नावाच्या वर्णामध्ये ओबीसी हा शूद्रात येत होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक पुस्तक लिहिते. त्या पुस्तकाचं नाव आहे हू वेअर शूद्राज. आणि दुसरं पुस्तक आहे का त्या शूद्रात अतिशूद्र आहे, ज्याले टचही करता येत नाही, ज्याले ठीक आहे ज्याले स्पर्श करायचा अधिकार नाही, त्याला माणूस म्हणून जगण्याचा का अधिकार नाही? त्याच्यासाठी पुस्तक लिहिलं द अनटचेबल नावाचं पुस्तक लिहिलं. एक शूद्रासाठी आणि एक अतिशूद्रासाठी. म्हणजे ओबीसीला कळलं पाहिजे का तुम्ही शूद्र आहे, तुम्हाला काही वरच्या कॅटेगरीत पकडत नाही. म्हणून हे लक्षात घ्या. राम मंदिराचं उद्घाटन केलं. बोलावलं का द्रौपदी मुर्मूले? अरे बोलावलं का? बोलावलं का? ह्या संटेस होता का नाही एकटा? फोटो तुम्हाला कोणी दिसलं का? भारताच्या संविधानानुसार घटनात्मक प्रमुख कोण? राष्ट्रपती. तुम्ही मी का म्हणून राहिलो समजून राहिलं का? तुम्ही समजून घ्या. म्हणून जर व्यवस्था बदलली तर मला ओबीसीची कीव येते कधी कधी का या देशात व्यवस्था वर्ण व्यवस्था पुन्हा लागू झाली तर तुमचा समाज तरी लय पुढे गेलाय शिक्षणानं. काहून तर तुम्ही कर्मकांड धर्म सोडला. म्हणून एक तर पहिल्या नंबरवर तुम्ही राहाल, नाही तर ते राहील. आणि ओबीसी सगळ्यात खालत जाईल का? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या देशाच्या संविधान सभेचे अध्यक्ष बनले तेव्हा त्याला वाटलं, संविधान सभेत मसुदा समितीचे अध्यक्ष बनले तेव्हा त्याला वाटलं का आता माझ्या हातात पावर आलाय, मी या देशातल्या सर्व लोकांना न्याय देऊ शकतो. आणि तो न्याय द्यायचं काम या देशाच्या संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. काहून तर त्यांच्या हातात पावर आला. मग ते पावर काय नाही, ते
आपल्या पोट्याला ते कळलं पाहिजे का आपल्या हातात पावर कुठून येईल. आपल्या व्यवस्थेत आपल्या समाजाला आपण न्याय कसा देऊ, कुठून बदला दे व्यवस्था, अजून चांगल्या योजना आपल्या पोरासाठी कशा चालू करता येईल, आपल्या पुढे शिक्षणासाठी फॉरेनला कसे गेले पाहिजे, याच्यासाठी फॉरेनची स्कॉलरशिप कशी चालू करता येईल. मग हे चालू करायचे कुठे जावं लागेल मला, ते याच्यासाठी 3 रस्ते आहे. पहिला रस्ता आहे राजकारण. काय पण आता जर एखाद्या पोट्यानं म्हणलं बाबा मी ग्रामपंचायत लढतो, साल्या आपले धंदे आहे का ते, बदमाश लोकांचं राजकारण आहे. बदमाशाईला मत दिलं म्हणून तर प्रॉब्लेम आहे. बदमाश लोकांचं राजकारण आहे. काही लढू नको, हे किराणा दुकान पाहिजे शेती पाय अगाऊ बोंबलाच नाही चालला तिथं राजकारण कराले. साल्या घरी खायची सोय नाही, 2 पैसे कमावून आणत नाही, बाप त्याला समोर करणार नाही. आपण बदमाशाईला मत दिलं, बदमाश लोक निवडून दिले, पैसे घेऊन मतदान केलं बदमाशाईला. मग बदमाश कोण फिरवते. रस्ता म्हणलं का करतो ना, नाली भाषण देतो म्हणून तुम्हाला खोटं वाटत असेल, खरं आहे. त्या लोक पास झाल्याच्या डिग्र्या फ्रेम करून ठेवते, मी नापास झाल्याच्या ठेवल्या, कारण लोकायला खोटं वाटते. मी सांगतो तो साला ह्या एवढा ज्ञान पासते लोकायले, ह्या नापास होऊ शकते का, होऊ शकते. कारण मी खूप हुशार होतो, तुमच्यासारखं होतो. माझ्या इंग्लिशचा तर एवढा सत्यानाश आहे आजही आहे. पहिले स्वतः असं नाही. इंग्लिश साली बयाड भाषा आहे, साली लिहिते एक वाचते एक, लिहिते साली सायकॉलॉजी वाचते सायकॉलॉजी. आपल्या सालीवर बरोबर वाचा, बरोबर लिहा. माझ्या मास्तर सांगितलं की त्या सीएचे म्हणजे चव होते म्हणजे, ठीक आहे गुरुजी सीएचे म्हणजे चव होते. मग म्हणजे माझ्या बापानं सायन्स केलं, मी केमिस्ट्री वाचतो. आता इथं माझा प्रॉब्लेम आहे का, अरे इथं माझा प्रॉब्लेम आहे का, इट इज अ प्रॉब्लेम ऑफ इंग्लिश. इट इज नॉट माय प्रॉब्लेम, इट इज नॉट माय मास्टर प्रॉब्लेम. अरे का प्रॉब्लेम आहे, इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. मग आता माझ्या मास्तरनं सांगितलं मी त्या डीए म्हणजे ड होते म्हणे, ठीक आहे गोष्टी म्हणलं डीए म्हणजे ड असं वाचेन मी. मग म्हणजे एक शब्द आला एज्युकेशन, तर मी त्याला एडुकेशन वाचतो. आता इथं माझा काही प्रॉब्लेम आहे का, मी बरोबर वाचून राहिलो का नाही साधे. मग तुम्ही वाचता अन माया बापानं मले का नाही, म्हणजे मी वर्गामध्ये मागून 3रा 4था नंबर याचा नाही, मागून माया 10व्या वर्गात पुढून 2रा आला. म्हणजे समजलं नाही का, पेपर तपासणारा पिऊन तपासे का त्याच्यावर बायको खुश होती. आणि माया 2रा नंबर आल्यावर माया गावात विशाल वाघ नावाच्या पोराचा तो आता सीओ आहे, मुख्याधिकारी आहे बल्लार शाले. तर तो त्याला पहिला नंबर आला, त्याच्या वडिलांना सायन्स दिलं. माया बापानं मला नाही विचारलं की ते तुले का त्रास आहे. माया बापानं शाळेतल्या मास्तर लोकांना विचारलं, याले का द्यायचं की म्हणे, अजिल लय हुशार आहे म्हणे, याले सायन्स द्या म्हणे. म्हणलं सायन्स. मग मला एका जणांना सांगितलं का बंद इंग्लिश मध्येच राहते. अरे बापा म्हणलं, माया तिचा 36 झाला, तिचा म्हणजे माझी गर्लफ्रेंड नाही. हा इंग्लिश. आणि माया बापानं धरलं आणि मला सायन्स मध्ये कुचकलं ना, फुल इंग्लिश. म्हणजे असा गरम गुलाबजामून असा काढा तेलातला आणि गरम पाकात कुचका, तसं मला त्या इंग्लिश मध्ये कुचकलं. म्हणजे माय स्टोरी याच्यासाठी सांगून राहिलो का मायासारखी इथं लय असेल नजीक तर. म्हणजे मी खूप हुशार होतो आणि आजही मी स्वतःला हुशार मानत नाही. वर्धेत कोणी एखादा मोठा वाक्यात आणून आला तर त्याचं भाषण ऐकायला जातो, लोक माझ्याकडे पाहिजे ह्या लोकांचे ज्ञान पाहिजे, इथं काय आला तर ऐकायचं. कोणाच्या हुशार माणसं कोणी ऐकायला आले तर त्याचं ऐकायचं. अनेक गोष्टी त्या लोकांकडून शिकायला मिळतात आणि तो गुणधर्म मरेपर्यंत ठेवायचा, ठीक आहे. आणि तो असला पाहिजे आपल्या, तरच आपण मोठं होतो, नाही तर असं मोठं नाही होत. स्वतःला लय ग्रेट शायनर समजायचं नाही. मग कशी मी हा तर मग माझ्या बापाने सायन्स मध्ये टाकलं. मग काही दिवस अपडाऊन केलं, एसटी महामंडळाची लालपरी आपली दंगदंग भटारा. मग तिनं अपडाऊन केल्यावर बसमध्ये बसलो, माझ्या बाजूला एक गुडगं होतो.
हे बुडकं काय म्हणते मले, का रे म्हणते कोणाचा आहे तू? मी म्हणलं मी बाय कृष्णा करायचा आहे. हा ते मांडव्याचा आहे का म्हणते तू? मी म्हणलं हो. ते बस स्टँडवर दुकान आहे त्याचा आहे ना? मी म्हणलं हो त्याचाच होय. का रे म्हणते का करता वर्धेत? मी म्हणलं मी सायन्स करत आहे. किती पर्सेंट भेटले मी म्हणते तुझे? 10वी? मी म्हणलं मला 64 भेटले. अबे कायले धोड्यात दसाल सायन्स घेतलं माझ्या गावचं 80% वाला पोस्टल नापास. माझी म्हणलं त्या याच्या गावचा 80 वाला नापास झाला तुझे 64च आहे. 6 4 10 वाजला त्या बॅग. या मनात ठाणून घेतलं काही होत आहे मी त्या काही बी होत आहे, पण आयुष्यात 12वी मध्ये बापाले 1% तरी जास्त मिळून दाखवायचे. बापाच्या इमानदारीनं लय अभ्यास केला, लय कुतू अभ्यास केला. 12वीचा रिझल्ट लागला, बापाच्या इमानदारीनं मला 1% जास्त आहे. 10वी 64 होते, 12वी 65. साला म्हणलं जे ठरवलं ते झालं. तर अक्षर एवढं खराब आणि अजून मी सायन्सने गेलो एवढी सारी बयाड भाषा इंग्लिश. मास्तर आहेत 7व्या लाईनीवर, मी राव 2ऱ्या लाईनी, त्याच्यातले काही शब्द गायब. आणि साले खतरनाक शब्द आहे. फ्युजन, विजन, कॉन्सन्ट्रेशन. ते साले इंग्लिश मध्ये TION म्हणजे विषण, SION म्हणजे विषण आणि डबल SION म्हणजे विषण. तो क्षण आला का मला विचारायचं का लिहित्या TION लिहायचं का SION लिहायचं का डबल SION लिहायचं? शाला म्हणलं काही खरं नाही. इंटरव्ह्यू दे अशीच ठेवायची. मी PSIचे 4 इंटरव्ह्यू या भाषेत दिले. भाषा नाही बदलवली, अशी इतकी सुंदर भाषा आहे. मी पुणा युनिव्हर्सिटीला माझे लेक्चर होतं. पुणा युनिव्हर्सिटीले त्या एडिटोरियल हॉलमध्ये माझं भाषण झालं. मी तेव्हा कोरोनात व्हायरल झालं, त्याला म्हणजे बोलावलं. 8 साला आपलं गावरानी भाषेत तुफान. ठीक आहे, आपण काही कोणाचा विचार करत नाही. जे झोललं आज सारे लोक टाया वाजून राहिले. मग माझं भाषण झालं, मी खालतं उतरल्यावर एक रिटायर्ड मराठीचा प्राध्यापक मला भेटायला आला. काय म्हणे तुम्ही शिक्षक आहे, ही काय भाषा आहे तुमची? हे असं बोलते म्हणे. शिक्षकांनी शुद्ध मराठी भाषेत बोलायला पाहिजे म्हणे, प्रमाण भाषेत. ऐकून घेतलं नाही. बरं मग म्हणलं नाही म्हणे शिक्षकाची भाषा नाही म्हणे, तुम्ही एवढे महाराष्ट्रभर प्रसिद्ध शिक्षक आहे म्हणे, असं बोलते काय म्हणे. ऐकलं म्हणलं भाषा कोणतीच वाईट नाही साहेब म्हणलं, पण मी माझी भाषा सोडली नाही म्हणलं. पण माझ्या वराडीत म्हणलं आता तुमच्या पुणेरी भाषेत मला सांगा म्हणलं मारणे या शब्दाने किती शब्द आहे म्हणलं. त्यानं 2 मिनिट विचार केला आणि मारणेच आहे म्हणले. मी म्हणलं माझ्या विदर्भात या मारलेले हप काढणे, पन्नावणे, लेडसणे, पेडसणे, काही शब्द असे आहे म्हणलं का इथं सांगता येत नाही. तो माझ्याकडे पाहतच राहिला. एवढे ऑप्शन आहे मला आमच्या भाषेत, तुमच्या भाषेत एक ऑप्शन नाही सांगता आला म्हणून. आणि भाषेची ओळख आहे म्हणजे आपापल्या भाषेची ओळख आहे. आता दौडी शब्द, दौडी माहिती तुम्हाला दौडी? आता थोडं गोविंद मगाशी भाषणात म्हणे पहिले संडास गिंडास होते, शेतात हागायला जात होते, शेतात गोदरी म्हणे त्याला गोदरी. तुमच्याकडे आहे का हे शब्द? आहे का गोदरी? शब्द लुप्त होत राहिले हे, कारण संडास आले. दौडी नावाचा शब्द लुप्त झाला कारण आता हॉटपॉट आले, पण त्याच्यातलं बनेनीचं फाटकवालं भोकाडवालं पडतो तसंच आहे. निरीक्षण आहे ते पाहत राहायचं समाजात का बदल होऊन राहिले. पहिले मातीचे घर नाही तर मयाली राही, मयाल शब्द होता का तुमच्याकडे? आडवी मयाल राही, मग त्याच्यावर ठीक आहे. आता जसे बदल होईल तसे शब्द लुप्त होते. मराठी भाषेची ओळख आहे नाही सोडायची. मी भाषा सोडली नाही म्हणून तर फेमस आहे ना. माझा बाप या भाषेसाठी किती शिवा देत होता. माई ही भाषा कोरोनात व्हायरल झाल्याच्या नंतर पुण्यातून सायकॉलॉजी डिपार्टमेंटच्या HODचा फोन आला. तो एक किस्सा सांगून देतो. फोन आला आणि माया बाप ह्या भाषेसाठी एवढा शिवा द्यायचा. साल्या तू पुण्यात राहिला 3 वर्ष, जराशी पुण्याची भाषा आणली नाही. हे माझ्या घरासमोर एक कोलाम जातीची पोरगी होती, ती BSc नागपूरहून झाली होती. तिचे आई वडील सालकरी होते.
रोजमजुरी करायचे ते खूप शुद्ध मराठी. ते पाय कोलमाची पोरशी कशी शुद्ध बोलते, तू पाय साल्या कुंड्याचा असून कसा बोलतो. म्हणजे विचारायची अन माझ्या दुकान असं बस स्टँडवर आहे. आता माया बाप मला म्हणायचं जाऊन, आता मी दिवाळीने 2 वर्ष झाले पुण्यात राहिलो, दिवाळीने आलो, दुकानात पुड्या बांधत बसलो होतो. माया सुट्टी आला असं एवढं ठुबरं आहे रत्तन नावाचं. सोयाबीन काढायचा टाईम, त्यानं बारदाना टाकला 40 कट्टे स्प्लेंडरवर आणि ते स्प्लेंडरची शीट झाली मग वळतं. हे असं बसलो होतं आणि ते असं बाईक चालत येऊन राहिलं. आता ह्या असा रस्ता, माय असं दुकान, असा रस्ता, इकडे त्याला पलटात होतं. ते जसं मला दिसलं तर आमच्या इकडे पद्धत आहे, मित्राने नावानं हात नाही मारत, आम्ही बापाच्या नावानं हात मारतो. बे नारायणच्या साल्या इकडे म्हणलं, त्याला बे नारायणच्या मनाशी आणि माया बापाचा आले. माया बाबा साल्या पुण्यात राहिला, 2 वर्ष राहिला, अजून भाषा नाही शिकली. हे असंच राहील. पाजी मामाजी म्हणे तुडवा साल्याला, साल्या भेट म्हणलं तू तिकडं. मग आता ह्या भाषेसाठी माया बाप वारंवार म्हणायचा. ज्या माय बापा, प्रत्येक माय बापाला वाटते का पोट्ट चांगल्या भाषेत बोललं पाहिजे, माय बापाला वाटे. पण बाबा म्हणलं सर्वच दुसऱ्याचं घ्यायचं तर आपला आपल्या भाषेत का ठेवायचं. जे म्हणलं आपली तर काही आयडेंटिटी असली पाहिजे. मी तेव्हा म्हणलं होतं. आणि मी मग कोरोनात व्हायरल झालो सालो, आणि मग फोन यायला लागले तर त्या एचओडीचा फोन आला तर तो म्हणते का भाषण नेताजी, का भाषा आहे म्हणते तुमची. आणि ते यवतमाळचेच होते. त्यांनी सांगितलं का मी यवतमाळचा होय, आता पुण्यात स्थायिक झालो. तर आता मी भाषा विसरलो, पण तुमचे काही शब्द मी लिहून ठेवले. मी लगेच लाऊडस्पीकरवर फोन टाकला. माझ्या बाबा समोरच होते. का भाषा आहे जी म्हणे तुम्ही, माझ्या बाबाला सांगा म्हणलं जराशी. मी काही शब्द तुमचे माझ्या डायरीत लिहून ठेवले. मी म्हणलं कोणते लिहून ठेवले बा, म्हणे उत्सुकता झाली साली, असं कोणते शब्द बोलतो आपण. तर म्हणे एक शब्द वापरला म्हणे तुम्ही, उली उली. आता ते बोलता बोलता उली उली म्हणजे थोडं थोडं निघून गेला असं. रप रप मी म्हणलं साला कोण्या व्हिडिओ. डेप्टी कलेक्टर, DYSP झाले पाहिजे. तिसरं क्षेत्र आहे, काही बी झालं धनुष्यबाण कोणाचा. उद्धवला बाण बोलला, एकनाथनं धनुष्य बोलला, तुटला. ओबीसीचं राजकीय आरक्षण, प्रश्न कुठं, प्रश्न कुठं, सुप्रीम कोर्ट. राम मंदिराचा प्रश्न, सुप्रीम कोर्ट. राफेलचा भ्रष्टाचार, प्रश्न कुठं. मग ओबीसीचं आरक्षण, राजकीय आरक्षणाचा मुद्दा, प्रश्न सुप्रीम कोर्टचा. 5 न्यायाधीशाचं खंडपीठ, एकही ओबीसी नाही. घंट्या ज्याची जायचे तोच नाही. आपले पोटे कंच खेळून राहिले. आपले पोटे LLB नाही करत, LLM नाही करत. आपले पोटे MPSCच्या परीक्षा देत नाही, न्यायाधीशाच्या नाही देत. किती आहे पाहिजे सुप्रीम कोर्टाची न्यायाधीशाची, 34 न्यायाधीशाची निष्पात आहे का तुमच्या आडनावाचे. नाही. तिथं भेटत तिवारी, दुबे, चतुर्वेदी, द्विवेदी आहे का, भेटते का बावणे, वाघमारे, मेश्राम, गेडा. अबे आहे का कराये गिराये, अबे आहे का. आपल्या आडनावासोबत बी दुर्व्यवहार केलाय. त्यांच्या आडनाव किती चांगले आहे. आपले आंधळे डोळे असून आंधळे, गांड धुये. अबे आडनाव सांगायची लाच, गांड वाघ मारे. अरे काय आडनाव, लांडगे. अरे माणूस होईल मी. म्हणजे सिस्टीम मध्ये दोष किती आहे. आडनाव बी तुम्हाला मोजून दिले आहे, पाहून दिले आहे. आडनाव पाहून तुमची जात ठरवते जी लोक. म्हणून अनेक SC समाजातले लोक पाहिले आडनाव बदलून टाकले. जाऊन तर माझी जात वय खाली येते म्हणून. मी खोटं बोलून राहिलो, खरं बोलून राहिलो. इथून व्यवस्था आहे. मग आपल्या पोट्टे LLB LLM केलं पाहिजे. आपल्या पोट्टे हायकोर्टात प्रॅक्टिस केली पाहिजे. हे मुमताज सारखी, सर सारखे हे लोक तिथं गेले पाहिजे. कारण तिथं काही आरक्षण नाही आहे. माझ्या त्या कॉलेजवर बी डाऊटच आहे साला. मी कॉलेजवर बी भाषण केलं. सुप्रीम कोर्टावर टीका करणं म्हणते सुप्रीम कोर्टाचा अवमानी. काय अवमान नाही. कलम 19 मध्ये येते ते, अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
आम्हाला जे वाटते ते आम्ही बोलून राहिलो. मग आता हे लोक 10 वर्ष प्रॅक्टिस करन तेव्हा याची शिफारस करन कोणतरी. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश का तुम्ही या हायकोर्टात न्यायाधीश व्हा, तुम्ही या सुप्रीम कोर्टात या न्यायाधीश म्हणून. आपले पोरं जातच नाही, हे त्याचीच आहे. आडनाव पाहता लिस्ट काढून किती आहे आपले ओबीसी एससी एसटी. मग आपले पोरं जाऊ द्या तिथं, त्याची गरज आहे. म्हणून आपले पोरं या 3 मार्गात गेले पाहिजे. बाकी ज्याने डॉक्टर बनायचा, इंजिनियर, मी असं नाही म्हणत बना, त्याची बी गरज आहे. सायंटिस्ट बना, जिकडं जाते तिकडे जाऊ द्या, माझा काही प्रॉब्लेम नाही. म्हणून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग तुमच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, तुम्ही गुरगुरलं पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. मी आता माझ्या राज्यघटनेवर एक मस्त छोटं पुस्तक बनवलं आहे, पण मी साला आणायचं विसरलो. खूप सुंदर पुस्तक आहे, एकदम मस्त कोणते. आणि मी एक संविधानावर 1000 पानाचं पुस्तक लिहून राहिलो. संविधानच लिहून राहिलं, भारतात संविधान गावरानी भाषेत. असं कठीण नाही का वाचतानीच आयश येते. कोणाला शंभरेले समजल असं. ते आता हे याचं आहे, पण ते एक पुस्तक होतं छोटंसं, ते झालं मी मराठीचं आणायचं विसरलो आणि ते याचंही आणायचं विसरलो. ते घाई गडबडीत आलो, तंदुरीचं मटण खाली जात होतं. असो तर असं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डोक्यावर घेऊन नाचाचा विषय नव्हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डोक्यात घालायचा विषय आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून पुण्यात एक वाक्य वाचलं या, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. पण तो शिवबा तलवार घेऊन नाही पाहिजे. त्याच्या हातात या देशाचं संविधान आणि या त्याच्या हातात पेन पाहिजे. आणि त्या पेनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची धार पाहिजे. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून तुमच्या यवतमाळ जिल्ह्याचा आर्मीचा एक लेखक आहे, कवी आहे प्रसिद्ध अभिषेक, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लिहिते. 2च लाईनी लिहिल्या, पण अंगावर काटे येण्याला लिहिल्या. कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया. कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया. एक लड़का स्कूल के बाहर बैठकर हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया, लिख कर चला गया. धन्यवाद. मला इथे आमंत्रित केलं. तुम्ही इथं 12 वाजेपर्यंत 11:30 वाजेपर्यंत इथं बसून आहे, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. माझा स्पीकर खराब होऊ शकते, ठीक आहे, म्हणून मी संपवतो. ढोबर उद्या कामी आलं पाहिजे, ठीक आहे. उद्या पुन्हा नागपूरला कार्यक्रम आहे आणि मी आवाज देतो, दोन्ही हात वर्त करा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती